मी काँग्रेस स्पेसिफिक विचारतो आणि पक्षाच्या व्यतिरिक्त जाऊन सांगा, ही घराणेशाही आता इथलं झणझणीत वास्तव आहे हे मान्य करून पुढे जावं लागेल का? हे बघा बडे साहेब, हं, तुम्ही वरपासून खालपर्यंत हा शब्द वापरलात आणि घराणेशाहीवर स्पेसिफिकली मला काँग्रेसचा म्हणून प्रश्न विचारलात. हं. खरं तर ही चर्चा एका विशिष्ट पातळीवर व्हायला हवी असं मला वाटतं, पण तुमच्या तोंडून हा शब्द निघाला म्हणून मी एवढंच सांगतो की होय, आमच्या वरिष्ठ पातळीवरच्या घराणेशाहीचा आम्हाला अभिमान आहे. हं, कारण या घराण्यातला एक असा मनुष्य नाही स्वातंत्र्यपूर्व काळातला हं, की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला नाही. हं. या घराण्याने आपली सर्व संपत्ती देशाला दान करून टाकलेली आहे. बरं. या घराण्यांनी या देशाच्या ऐक्यासाठी आणि सामाजिक सद्भावनेसाठी बलिदान केलेलं आहे. तेव्हा आमची जी घराणेशाही ज्या नावाने आमच्यावरती टीका केली जाते त्या घराणेशाहीचा आम्हाला अभिमान आहे. प्रश्न असा राहिला की ज्यांच्याकडे घराण्याची सांगायला कुठलीच कीर्ती नाही, बरं. त्या घराण्यामध्ये हे का निर्माण झालं आणि ही घराणेशाही का आली. आता भाजपचे प्रवक्ते त्यांनी इलेक्टिव्ह मेरिट हा शब्द वापरला. ही इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे नेमकं काय आहे? इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे जो जास्त धनशक्ती वापरेल, दंडशक्ती वापरेल, म्हणजे ज्याची लाठी त्याची म्हैस असं जे म्हणतात, म्हणजे जी एक संकल्पना होती राजाची की तो उपभोगशून्य स्वामी असला पाहिजे, हां. ती कल्पना जाऊन की पैशातून सत्ता मिळवायची आणि त्या सत्तेचा वापर पुन्हा स्वतःला गडंगच करण्यासाठी करायचा. मी कुठल्या पक्षाचं नाव घेऊन बोलत नाही, तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की हे सर्वच पक्षात आहे. त्याच्यामुळे इलेक्टिव्ह मेरिटसाठी मला असं वाटतं की पहिल्यांदा लोकांनी अशा प्रकारच्या लोकांना पाडायला शिकलं पाहिजे, एक. आणि दुसरी गोष्ट की जी आपली निवडणुकीची पद्धत आहे आणि त्या पद्धतीमध्ये अतोनात महत्त्व आलेलं आहे. म्हणजे सरकारी पातळीवर पण पैसा वाटला जातो आणि खाजगी पातळीवर उमेदवाराच्या खिशातून पण पैसा वाटला जातो. ही ज्यांच्याकडे धनशक्ती आणि दंडशक्ती असते अशा लोकांकडे सर्वसाधारणपणे इलेक्टिव्ह मेरिट असतं, असं गेल्या 20-25 वर्षात आपल्या ध्यानात आलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की या गोष्टीचा विचार वेगवेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. बरं. अजूनही माझे 2 मुद्दे मी मांडतो चर्चेसाठी. की एक मुद्दा आहे की आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये आपण कुठेतरी परंपरा एक घराण्याची असते ती आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे राजाचा मुलगा राजा होतो, प्रधानाचा मुलगा प्रधान होतो आणि बाकी सगळं त्या डिटेल चर्चेत आपण नाही जाऊया. पण आपलं समाजमनही आता असं तयार झालेलं आहे की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर आपल्याला काही वावगं वाटत नाही, वकिलाचा मुलगा वकील झाला तर काही वावगं वाटत नाही, किंवा नटाचा मुलगा नट आणि तो तर होतोच, त्याला त्याच्या घराण्याचा थोडं या करेक्ट करतो. वकिलाच्या मुलाला वकील होण्याच्यासाठी त्याला लॉ करावं लागतं. डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर होण्या